नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी डॉक्टर राजकुमार अडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, करिअर मेकिंग गायडन्स, माढा, सोलापूर. 18 डिसेंबर 2021 रोजी सुप्रीम कोर्टाने ऑल इंडिया कोट्याच्या राऊंडच्या संदर्भात जे नोटिफिकेशन डिक्लेअर केलं त्याच्याबद्दल डिटेल डिस्कशन करण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलो आहे. ऑल इंडिया कोटामध्ये भारत देशातील सर्व एम्स इन्स्टिट्यूट्स म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, एम्स कॉलेजेस, जिपमरचे 2 कॉलेजेस, AMU, AFMC आणि BHU बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, तसेच संपूर्ण डीम्ड युनिव्हर्सिटीज जे काही 43 डीम्ड युनिव्हर्सिटीज आपल्या भारत देशामध्ये आहेत त्या सर्व ऑल इंडिया कोट्यातून 100% सीट्स 4 राऊंड मधून भरल्या जात होते. त्याच्यामध्ये फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, मॉपअप राऊंड आणि स्ट्रे वेकन्सी राऊंड. 100% सीट्स MCC थ्रू ऑल इंडिया कोट्यातून भरले जाते. त्याचबरोबर भारत देशातील सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेस मधील 15% सीट्स हे ऑल इंडिया कोट्यामधून MCC थ्रू भरले जात होते. त्यामध्ये मात्र फक्त 2 राऊंड कंडक्ट 2020 पर्यंत होत होते. फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड. आणि फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंड मध्ये ज्यांना सीट अलॉट व्हायचं आणि त्यांनी जर सोडलं तर त्यांना फ्री एक्झिट असायची, किंवा फर्स्ट राऊंडला फ्री एक्झिट असायची, सेकंड राऊंडला जी डिपॉझिट आहे ते फॉरफिट होऊन त्यांना इलिजिबल खालच्या स्टेट राऊंडला केलं जायचं. 18 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या सुप्रीम कोर्टच्या डिसिजननुसार त्यांनी सर्व MCCला MCC थ्रू एक रेग्युलेशन्स अँड रूल्स काढलेले आहेत की सर्व ऑल इंडिया कोट्यातून MCC थ्रू होणारे रजिस्ट्रेशन जे काउन्सिलिंग होणार आहे ते 100% 4च्या राऊंड मधून होतील. त्यामध्ये फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, मॉपअप राऊंड आणि स्ट्रे वेकन्सी राऊंड. आणि हे 2021 पासून चालू होणार आहेत. अगोदर 2020 पर्यंत 15% कोट्यातले जे सीट्स होते, जे सोडलेले सीट्स सेकंड राऊंड नंतर असायचे ते रिव्हर्ट स्टेटला केले जायचे. ते इथून पुढे रिव्हर्ट केले जाणार नाहीत. त्यासाठी सुद्धा परत आपल्याला मॉपअप राऊंड आणि स्ट्रे वेकन्सी राऊंड घेतला जाणार आहे. दुसरी गोष्ट यामधला महत्वाचा मुद्दा म्हणजे सगळे राऊंड्स आहेत ऑल इंडिया कोट्याचे संपूर्ण राऊंड हे ऑनलाईन होणार आहेत. कसल्याही प्रकारचं फिजिकली जावं लागणार नाही. रजिस्ट्रेशन हे सर्व राऊंडमध्ये आपल्याला फ्रेश करता येतं. फक्त शेवटचा जो स्ट्रे वेकन्सी राऊंड आहे त्यामध्ये आपल्याला करता येणार नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा फ्री एक्झिट. म्हणजे एखाद्या मुलाने 10,000 ओपन कॅन्डिडेटने आणि रिझर्वेशन कॅन्डिडेटने 5,000 डिपॉझिट भरून त्याची फी ओपन कॅन्डिडेटने 1,000 रुपये आणि रिझर्वेशनच्या कॅन्डिडेटने 500 रुपये भरून पहिल्या राऊंडमध्ये एंट्री केलेली असेल आणि त्या मुलाला जर एखादं कॉलेज अलॉट झालं तर तो अपग्रेडेशन करू शकतो आणि पुढच्या राऊंडमध्ये जाऊ शकतो. त्याला किंवा ते सोडून तो स्टेट काउन्सिलिंगमध्ये जाऊ शकतो. त्याचं डिपॉझिट आहे ते त्याच्या अकाउंटवरती परत मिळेल. त्याचं डिपॉझिट जप्त केलं जाणार नाही. ह्याला आपण फ्री एक्झिट म्हणतो. परंतु सेकंड राऊंड नंतर मात्र ते डिपॉझिट तुमचं परत मिळणार नाही, फॉरफिट होणार किंवा जप्त होणार आहे. त्यामुळं गेल्या वर्षी सारखाच नियम आहे की या फर्स्ट राऊंडला जर समजा तुम्ही सीट अलॉट झालेलं घेतलं नाही, ते सोडून तुम्ही जर स्टेटला गेला तर आपले डिपॉझिट जप्त होणार नाही. आपल्याला फ्री एक्झिट आहे. सेकंड राऊंड नंतर मात्र कॉलेज सीट अलॉट झालं तर मात्र तुम्हाला 100% फ्री एक्झिट नाही. तुमची फी भरलेली तर पहिली वजा होतच असते, परंतु जे डिपॉझिट रक्कम आहे ती मात्र सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज अलॉट झालं आणि तुम्ही ते घेतलं नाही तर मात्र तुमची डिपॉझिट रक्कम जप्त होते. त्याचबरोबर
आपल्याला फर्स्ट राऊंडला पण एक सीट अलॉट झालं, अपग्रेडेशनमध्ये आपण सेकंड राऊंडला गेलो, सेकंड राऊंडला पण आपल्याला एखाद्या कॉलेजचं एक सीट अलॉट झालं आणि ते सीट जर आपण जाऊन रिपोर्टिंग करून जर ते रिटेन्शन फॉर्म भरून जर ते घेतलं, कोणतंही कॉलेज जर घेतलं, तर त्या ठिकाणी तुम्ही तिथून पुढच्या राऊंड ज्या ऑल इंडिया कोट्याचे राऊंड्समध्ये त्याचबरोबर तुमच्या स्टेट राऊंड्समधून सुद्धा बाद होता. त्यामुळे तुम्हाला एकदा कॉलेज सेकंड राऊंडमध्ये अलॉट झालं आणि तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरून दिला तर तुमचं ॲडमिशन कन्फर्म झालं. तेच फर्स्ट राऊंडला सुद्धा तुम्हाला मिळालेलं कॉलेज तुम्हाला पसंत असेल आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि जो DD अप्रोप्रिएट आहे तो देऊन जमा केला आणि तुम्हाला ते कॉलेज मिळालं आणि रिटेन्शन फॉर्म भरून दिला तर तुमचं ॲडमिशन त्याच ठिकाणी कन्फर्म होऊन जातं. दुसरी गोष्ट, सेकंड राऊंडमध्ये सुद्धा आणि ज्यावेळेस तुम्ही रिटेन्शन भरून देता त्यावेळेस तुम्ही त्या राऊंडपासून पुढच्या राऊंडमध्ये बाद होता, परत तुम्हाला त्या फेरीमध्ये भाग घेता येत नाही. त्याचबरोबर तुम्ही खालच्या स्टेट काउन्सिलिंगमध्ये सुद्धा भाग घेऊ शकत नाही. त्याच्यामध्ये एक आणखी नोटिफिकेशनमध्ये एक क्लॉज असा आहे की सेकंड राऊंडमध्ये जर समजा तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट झालं आणि तुम्ही जर समजा ते रिपोर्टिंग नाही केलं, कॉलेजवर जाऊन रिपोर्टिंग नाही केलं, म्हणजे त्या ठिकाणी जाऊन जर तुम्ही ते कॉलेज घेतलं नाही, सोडलं, तर तुमची अमानत रक्कम जी आहे 10,000 किंवा 5,000 ही बुडून जाईल आणि तुम्ही राऊंडमधून बाहेर पडाल. परंतु जो मॉपअप राऊंड आहे त्याच्यासाठी तुम्हाला फ्रेश रजिस्ट्रेशन सुद्धा करता येऊ शकतं. सेपरेट 10,000 रुपये किंवा 5,000 रुपये आणि फीज 500 रुपये आणि 1,000 रुपये भरून तुम्ही मॉपअप राऊंडमध्ये तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकता. त्याचबरोबर ज्यांनी पहिल्या राऊंडमध्ये भाग घेतला नाही त्यांना सेकंड राऊंडमध्ये सुद्धा फ्रेश रजिस्ट्रेशनला संधी आहे. ज्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही राऊंडमध्ये भाग घेतला नाही त्याला सुद्धा मॉपअप राऊंडमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी संधी आहे. म्हणजे फ्रेश रजिस्ट्रेशन फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड आणि मॉपअप राऊंड तिन्ही राऊंडला आपण फ्रेश रजिस्ट्रेशन करू शकतो. सेकंड राऊंडला तुम्ही कॉलेज घेऊन सोडून दिलं, घेतलं नाही तर तुमचे डिपॉझिट जप्त होतं आणि तुम्ही फेरीमधून बाद जरी झाला असला तरी सुद्धा मॉपअप राऊंडसाठी तुम्ही फ्रेश रजिस्ट्रेशन पैसे परत डिपॉझिट भरून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. हेच आपण हे सगळे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. त्यामुळे सर्वात शेवटचा जो राऊंड आहे त्याला आपण स्ट्रे वेकन्सी राऊंड म्हणतो, तसेच इन्स्टिट्यूट राऊंड पण म्हणतो, काही जण त्याला स्पॉट राऊंड पण म्हणतात. म्हणजे ज्या ठिकाणी इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन केला जातो असा राऊंड, तर तो राऊंड सुद्धा ऑनलाईनच होणार आहे. त्यामुळे राहिलेले सीट सुद्धा 100% ऑल इंडिया कोट्यातले असणारे 15% सीट्स हे MCCच भरणार आहे. त्यावेळेस ऑनलाईन सुद्धा आपण स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये पार्टिसिपेट होऊ शकतो, पण फ्रेशली नाही. जे शिल्लक राहिलेले पाठीमागच्यांना ज्यांना मिळालं नाही आणि अपग्रेडेशन गेलेले सर्व स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये इलिजिबल असतात. म्हणजे एकंदरीत बऱ्याच वेळा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. ह्याच्यामध्ये रिटेन्शन फॉर्म भरून देणे. पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही रिटेन्शन फॉर्म दिला तर तुमचं कॉलेज फायनल होतं, परत तुम्ही सगळ्याच राऊंडमधून बाद होता आणि तुम्हाला ॲडमिशन फायनल होतं. सेकंड राऊंडमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं आणि तुम्ही त्या ठिकाणी रिपोर्टिंग केलं तर तुम्ही तिथून पुढे बादच होता, तुम्ही कुठेही भाग घेऊ शकत नाही, तुमचं ॲडमिशन फायनल होतं. मॉपअपमध्ये सुद्धा तुम्ही ॲडमिशन मिळालेलं कॉलेज घेतलं आणि तुम्ही त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म भरून दिला तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी त्या फेरीतून बाद होता, तिथून पुढच्या सगळ्या फेरीमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही आणि तुमचं ॲडमिशन कन्फर्म होतं. अपग्रेडेशन तुम्हाला प्रत्येक राऊंडमध्ये आहे. सेकंड राऊंडमध्ये फक्त अपग्रेडेशन नाही, तुम्हाला कंपल्सरी त्या ठिकाणी सीट घ्यावं लागतं. ज्यांना मिळालं नाही त्यांना पहिल्या राऊंडमध्ये जरी मिळालं नाही, दुसऱ्या राऊंडमध्ये जरी नाही मिळालं तर ते आपोआप मॉपअपमध्ये आणि आपोआप स्टे वेकन्सी राऊंडपर्यंत ते जात असतात. आता ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट काय होणार आहे, तर ही गुड न्यूज आहे का बॅड न्यूज आहे? दिस इज द गुड न्यूज फॉर हाय मेरिट स्टेट्स. हरियाणा, राजस्थान,
दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार हे जे राज्य आहेत याचं मेरिट जे स्टेट काउन्सिलिंगचं आहे ते ऑल इंडिया कोट्यापेक्षा जास्त असतं. चाहे कोई क्वेश्चन हो, कोई डाउट हो या कोई कॉन्सेप्ट ना समझ आए, बोर्ड्स हो या जेई नीट, पढ़ाई में कोई भी दिक्कत आ रही हो तो उसका सोल्यूशन है फिलो ऐप. अपने डाउट्स को किसी भी टाइम क्लियर करें इन दीज 3 इजी स्टेप्स. सबसे पहले इस ऐप को प्ले स्टोर या ऐप स्टोर से डाउनलोड कर लें. अपने फोन नंबर से इजीली साइन अप कर लें. अपने क्वेश्चंस का पिक्चर लें या उसे टाइप करके सबमिट करें और फिलो आपको 60 सेकेंड्स में इंडिया के टॉप एक्सपर्ट से लाइव कॉल पे कनेक्ट कर देगा. आपके क्वेश्चन में आप कहना चाहते हैं कि बल्ब की पावर कितनी है. अगर बल्ब जो है वो 220 वोल्टेज पर ऑपरेट हो रहा है, राइट. इस बैटरी का जो वोल्टेज है वो आपको गिवन है 220. तो ये आपको सिंपल रिलेशन हो गया यहाँ पर. अब अगर कोई आपको और डाउट है तो आप बताइए. इस ऐप का डाउनलोड लिंक नीचे डिस्क्रिप्शन में है, सो डाउनलोड फिलो नाउ. त्यातील काही विद्यार्थी स्टेट काउन्सिलिंग पेक्षा ऑल इंडिया कोट्यामध्ये भाग घ्यायचे आणि त्यामुळं त्यांच्यासाठी त्या स्टेटसाठी हे जे आत्ताची जी पॉलिसी आहे ते गुड न्यूज म्हणून आहे. त्याच्या विरोधी असं होतं की जे लो मेरिट स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल आहे, मध्य प्रदेश आहे, ओडिसा आहे, महाराष्ट्र आहे, अशा प्रकारचे जे स्टेट्स आहेत या स्टेट्समध्ये कर्नाटक आहे, या स्टेट्समध्ये ऑल इंडिया कोट्यापेक्षा स्टेट कोट्याचं मेरिट हे कमी असतं, बऱ्यापैकी कमी असतं. एक 40-50 मार्कानं कमी असतं. या ठिकाणी विद्यार्थ्यांचं थोडंसं या ठिकाणी नुकसान होणार आहे. म्हणून आपण याला त्यांच्यासाठी बॅड न्यूज आहे असं म्हणतो. मेरिटचे जे विद्यार्थी इतर राज्यातले होते की ज्यांना सीट अलॉट होत नव्हतं स्टेट काउन्सिलिंगमधून, त्यांना हे जे रिव्हर्ट स्टेटकडे व्हायचे ते न रिव्हर्ट झाल्यामुळे त्या मुलांना जे मिळतच नव्हतं कॉलेज त्यांना मिळण्याची शक्यता वाढलेली आहे. उलट पक्षी महाराष्ट्रासारख्या कमी मेरिट असणाऱ्या स्टेट्समध्ये बऱ्याच वेळा का कमी मेरिट होतं, एकतर त्या ठिकाणी कॉलेजची संख्या जास्त असते किंवा ट्रेंड ओव्हरऑलच थोडासा मेरिटचा ट्रेंड थोडा कमी असतो, त्यामुळे या ठिकाणी थोडंसं मेरिट खाली येतं. त्यामुळं महाराष्ट्रातला किंवा कर्नाटका किंवा पश्चिम बंगाल, त्याचबरोबर मध्य प्रदेश, ओडिसा, हिमाचल प्रदेश, तेलंगणा यासारख्या राज्याचं जे मेरिट खाली असतं त्या ठिकाणी सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 15% कोट्यामध्ये हे हाय मेरिटचे विद्यार्थी जातात. त्यामुळे त्यांना तो फायदा होणार आहे. पण या स्टेट्समधल्या मुलांचं जे वरचं जे सीट्स खाली यायचे त्यामुळं मॉपअप राऊंडमध्ये स्टेट काउन्सिलिंगमध्ये जे काही आपल्याला भरपूर ॲक्सेस मिळायचा तो एवढा मिळेल असं वाटत नाही. दुसरी गोष्ट अशी की याचा इम्पॅक्ट किती होईल. गेल्या वर्षी किती मुलांचं झालं नव्हतं, तर गेल्या वर्षी मी मगाशीच सांगितलं की जवळपास 4605 एवढे टोटल सीट्स आहेत आणि ऑल इंडिया कोट्यामध्ये जाणारे जे सीट्स आहेत ते सगळे मिळून 650 आहेत. त्यातले जवळपास 250 सीट्स हे रिव्हर्ट होऊन आपल्या स्टेटला यायचे. मग एका मेरिटवरती दरम्यान 40 ते 45 मुलं आहे असं बघायला गेलं तर 250 सीट्स जर रिव्हर्ट नाही झाले तर 5 ते 6 मार्कानं कट ऑफ परत वरती जाईल. म्हणजे त्यामुळं थोडंसं काटावर असणाऱ्याला आणखी थोडीशी अडचण आहे. पण काही काळजी करू नका, 100% जे होत आहे ते तुमच्या भल्यासाठी होत असतंय. याच्यानंतर जो होणारा डिसिजन आहे किंवा कोणतीही गोष्ट आपल्यासाठी चांगलीच असेल असाच आशावाद आपण ठेवूया. आपल्याला या सर्व गोष्टीचं डिटेल अनालिसिस, आपण तेलंगणाच्या प्रोसेसमधलं डिटेल अनालिसिस, प्रोसेसची प्रक्रियेचा प्रत्येक फॉर्म कसा भरायचा, स्टेट काउन्सिलिंगचा फॉर्म कसा भरायचा, ऑल इंडिया काउन्सिलिंगचा फॉर्म कसा भरणार आहे, त्या संदर्भात अगदी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन घेऊन आम्ही तुमच्यासमोर येणार आहे. त्यामुळे आमचा जो हा चॅनल आहे तुम्ही सबस्क्राईब जरूर करा आणि बेल घंटी दाबायला विसरू नका. रोजच्या रोज अपडेट देऊन तुमचा हा जो काउन्सिलिंग मधला संपूर्ण जो प्रवास आहे तो सुखकर बनवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. म्हणून आम्ही तुमच्यासोबत 3 महिने आहोत. जय हिंद.